आली करू सगळी? हो सर. चला करू सुरुवात, वेळ न घालवायचा आपल्याला. हे वरून पक्षाकडून आलेलं पत्र आहे, हे तुम्हाला सगळ्यांना वाचून दाखवतो. तर येणाऱ्या ग्रामपंचायत इलेक्शनमध्ये आपला पक्ष आपले कर्तृत्ववान आमदार माननीय श्री सुजय हंबीरराव कदम यांच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरेल. थांबा थांबा थांबा, हे आपल्याला आत्ता करायचं नाहीये. असं का म्हणताय साहेब तुम्ही? कारण हे सगळं आपल्याला निवडणूक जिंकल्यावर करायचंय. असू दे असू दे असू दे असू दे. आता मी काय सांगतोय ते नीट ऐका. या इलेक्शनला आपल्याला कंबर कसून उतरायचंय. अजिबात मागचा पुढचा विचार करू नका. एकदम झोकून देऊन काम करा. निवडणूक जिंकल्यावर सगळ्यांच्या तोंडाला गुलाल लागून सुजय सरकार गावागावात घराघरात पोहोचला पाहिजे. तुम्ही काय करायचं ते सांगा फक्त साहेब. सांगतो. आता सगळ्या गावांची लिस्ट काढा. उमेदवार कोण द्यायचे त्याची लिस्ट काढा. मग प्रचार कसा करायचा, कुठं करायचा हे आपण सगळे बसून ठरवू. आधी तर आपले हाव करू साहेब, सगळ्यांची भेटी घेऊ, सगळीकडे फ्लेक्स लावू, डागाच करू साहेब. बघा एकदा का तुमच्या सभा चालू झाल्या मग कसा धुरळा उडतोय बघाच. तिथनच लोक धरूयात. उमेदवाराला नाही, पक्षाला मत मिळायला पाहिजे. हा, वातावरण बघा एकदम भारी तयार झालं पाहिजे साहेब. नाही नाही नाही, असं नाही. गावात पक्षाला नाही, माणसाला मतं मिळतात. त्यामुळे आपण काय करू, जिथं आपली सभा असेल तिथं आपण त्या त्या भागातले उमेदवार घोषित करू. हो, हे चांगलं आहे साहेब. चला मग लागा तयारीला. शुभ्या, ती लिस्ट काढून मला दाखव. अक्षय, ती पिवळी फाईल घे इकडं. आता ग बाया रुपाले, अगं तुला असं बसलेलं बघून माझ्या जीवाला लय गार वाटतंय बघ. लय भारी वाटतंय. तुम्ही आला वे परत. आता घरच माझं आहे ना. नाही, आता घरातली माणसं तशी वागवत नाही, तो भाग वेगळा. तुला सांगू का रुपाले, आता तू फकस्त म्हणजे फकस्त तुझ्या बाळाचा विचार करायचा, बाकी कसलाच विचार करायचा नाही बघ. मावशी, तुम्ही काही सांगायची गरज नाही मला. अगं मला वाटतंय ना म्हणून बोलते. तुला पटायचं नाही, पण अख्ख्या घरात ना फक्त माझं तुझ्यावर प्रेम आहे बघ. काय ताई? आल्या आल्या कलेक्टर मॅडम घरी आराम करायला. मावशी, एवढं कोडगं नसावं माणसाने. नाही तर काय, एवढं थोबाड रंगून मी परत इथंच आलाय. वे कसं आहे ना आप्पे, तुझ्या या अर्जानी किती भ्रष्टाचार केला, हा किती केला सांग बरं. पण तरी बी तू त्याला आपलंसं केलंच ना. तसंच हाय मग. रुक्मिणीला मी माफ केलंय आणि कुठल्या घरात भांडणं होत नसतात तवा. अर्जुन, नको नादाला सोड. चला बसू जेवायला. बोलव सगळ्यांना. हा, अजून जेवण झाले का नाही माहित नाही. म्हणजे स्वयंपाकाविषयी बोलतायत त्या. स्वयंपाक तयार नाही वाटतं. काय 9 वाजलेत? अरे काय येळ काळ आहे का नाही? हा, जेवायचं कधी? अरे काय झालं म्हणजे काय पद्धत आहे का ही? हा, 9 वाजले तरी यांचा स्वयंपाक चाललाय. कधी बसणार जेवायला आपण? अहो सरकार, मी करतच होते पण नेमकं गॅस संपला. अरे दादा, ती एकटी करते ना, होईल थोड्या वेळात. थांब की. अरे एकटी करते ना, मग हिने मदत करावी ना. रुपाली बसूनच होती ना. मला आराम करायला सांगितले. पाहिजे तर विचारा की अर्जुन भाऊजींना. हा, एवढं तेवढं केलं तर काय होत नाही. सरकार, अहो ठीक आहे, मी करते की मदत. हा, नाही रुपाली, सरकार बरोबर बोलतात. तू थोडी मदत करायला पाहिजे. सर थांबा. अहो खरंच त्यांना आराम करू द्या. त्यांना आरामाची गरज आहे. बरोबर आहे त्यांचं. किती वेळ लागणार आहे? अर्धा तासच होईल की. आम्ही करतो की. पिऊताई चल, आता अर्धा तासात करतो. थांबा.
चला करा सुरुवात. अर्ध्या तासातच केलं बरं का पोरींनी. अरे वा, पिठलं भाकरी आणि खरडा एक नंबर. लय दिवसांनी बेत झाला बरं का घरी. अरे तुम्ही दोघी बसा की. नाही नाही, आम्ही दोघी जेवतो नंतर. मी अजून फ्रेशही झाली नाही सरकार. बर बस पट. मी बसते तिच्यासोबत. बरं, मी काय म्हणत होते, ते मीठ पीठ जरा सांभाळून घ्या, गडबडीत केलेलं आहे. अरे वा, जकास एकदम पक्कड झालाय बरं का. पिठलं भाकरी ठेचा आमची आई अशी बनवायची ना. आज मला आईची आठवण झाली. काही नाही. मस्त झालाय अपर्णा या ठिकाणी. अप्पे, तू होतीस म्हणून झालं, नाहीतर मी एवढी गोंधळून गेले होते ना. ए पिवताई गप ग. ह्या घरात एक आमदार हाय, एक कलेक्टर हाय, ह्यो एक सरकार हाय, आणि खात्यात काय तर पिठलं भाकरी. काय बया, काय येळ आली यांच्यावर. या परिस्थितीत तुम्हाला जेवायला मिळते ती बघा, आता ती बी मिळालं नसतं. एवढं बी इथं चालू आहे परत तोंड घेऊन. अरे हितच येणार, हेच माझं घर आहे, कळलं का. जाऊ दे ना अर्जुन, आपण बाहेर अन्नदान करतो ना, तसंच समजायचं या ठिकाणी. ए मास्तर, लय थोबाड चालवायचं नाही हा, गप जेवायचं काय. ऐ, खायचं असलं गुमान खा, नाही तर निमूटपणे उठून बाहेर जा. एवढं पुरीनं चांगलं बनवलंय, त्याचं कौतुक राहिलं बाजूला. सगळ्या जेवणाचे माझ्या खिरकिरी करताय. काय बया, आज एक दिवस जेवण बनवलंय तर त्या आप्पीचं किती कौतुक चाललंय. तुमचं कसं आहे ना, ती आप्पी अशी करून घुरली ना तरी बी तुम्ही म्हणणार वा 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 वा. अपर्णा, अगो किती सुरात घुरतीस तू. माणसं आहे का, कोण आहे तुम्ही हा. ही बिचारी रुपाली गेली 10-12 वर्ष तुम्हाला खाऊ पिऊ घालती, पण तिचं कौतुक आहे का कधी तुम्हाला. ए म्हणे, गप जेवती का आता. हा, घरातल्या कोणाला काय बोलशील ना तर बघ. काल थोबाडीत खाल्लीस ना, तशी आज पण अजून 2 खाशील. माझ्या कानाखाली मारलीस ना, आता नाही तुझ्या पायाखाली जमीन सरकवली ना तर बघच. वहिनी, तुम्हीच गप करू शकता बरं का त्यांना. मावशी लगेच गप झाल्या. कालचा रंगवलेला गाला आठवला वाटतं. अर्जुन, तू हे का करत बसलाय. सगळं मी करते की. अप्पे, आल्यापासून कामच करतेस तू. एवढी दगदग झाली तुझी, आराम कर जरा. 1 मिनिट, माझी नाही तुझी दगदग झाली. आणि काय रे, आजगाव मध्ये स्टेशनला तू कामाला येणार होतं हे सांगितलं नाहीस मला. अगं तर काय सांगायचंय, तिथं काय अर्धा तास जायला लागतं फक्त. जायचं, चिंचूकडून रिपोर्ट घ्यायचा, परत ड्युटी चालू आपली. दगदग तुझी झाली आहे खरी, आहे का नाही. माझी नाही तुझी झाली आहे दगदग. खरं सांगायचं, खरं खरं. हा, झाली म्हणजे जरा, पण घरच्यांसाठी जेवण बनवायचं यात दगदग कसली आहे. बरं ठीक आहे, आता दोघं मिळून आराम करू मस्त पैकी. रुपाली वहिनी जरा वेगळं वागतात असं वाटत नाही तुला. वेगळं म्हणजे त्यांना काहीतरी झालंय, म्हणजे काहीतरी बिनसलंय त्यांचं असं वाटतंय मला. नाही नाही, अरे उलट केवढ्या खुश आहेत त्या. खुश आहे ते मान्य आहे मला, त्याचा स्वभाव बदललाय असं वाटतंय मला. म्हणजे बघ ना, मी दुसऱ्या दिवशीपासून कामच करणार नाही असा निर्णय घेऊन टाकला लगेच त्यांनी. हे सारा विचित्र वाटलं मला. असं नाही, प्रेग्नन्सी मध्ये शरीरात जरा बदल होतात ना, आणि त्यात त्यांना एवढं उशिरा कळलंय हे सगळं. साहजिक आहे ना अर्जुन.
आणि अख्ख्या जगात त्यांना यापेक्षा महत्वाचं काहीच नाही. म्हणून असेल जरा. काल खरं तर मला जरा वाईटच वाटलं. का बरं? अरे म्हणजे बघ की, आपण प्रेग्नेंट आहोत याची त्यांना सतत वेगवेगळ्या पद्धतीने जाणीव होतच होती. त्यांना माहिती होतं हे सगळं कशामुळे होतंय, आणि तरी त्या कोणाला बोलल्या नाही. कारण त्यांचं मनच मानायला तयार नव्हतं की त्या आई होणार आहे. मला वाईट वाटलं रे. म्हणजे त्यांनी मनापासून ठरवूनच टाकलं होतं की मी आयुष्यात कधी प्रेग्नंट होऊ शकणार नाही. त्यामुळे आपण त्यांची काळजी घेतली पाहिजे. आपण त्यांना समजून घेतलं पाहिजे. आता बाईचे मूड स्विंग्स होतात हे माहिती नाही तुला? तुझ्यावेळी पण झालं होतं तुला. देवाच्या कृपेने ते दिवस निघून गेले, ते एक बरं झालं खरं तर. माझे जेव्हा मूड स्विंग्स होत होते, अजूनही होतात, तेव्हा तू कसं मला सांभाळून घेतोस ना, हे माझं मलाच माहिती. आणि प्रेग्नन्सी जेवढी उशिरा होते तेवढा जास्त गुंता वाढतो. त्यामुळे माझी घेताय ना त्यापेक्षा जास्त काळजी आपण ताईंची घेतली पाहिजे. रॅप आहे. तुझा मुद्दा आत्ता पडतोय मला. म्हणजे त्यांनी बरोबर निर्णय घेतला. आत्ता वहिनींनी फक्त आणि फक्त आराम केला पाहिजे. नाही खरंय, आराम केला पाहिजे. आणि आपण सगळेजण मिळून ना त्यांचे भरपूर लाड करू. बघ सगळं नीट होईल. नाही आपण करू लाड त्यांचे. हा चल मी आवरतो, झोपून घेऊ लगेच. काय वाचतोयस रे? भाषण वाचतोय. कसलं? ग्रामपंचायतीच्या निवडणुकी आहेत, पक्षाने सगळं माझ्यावर सोपवलंय काम. तेच काम करतोय. बर. सुजय, जरा बोलायचं होतं तुझ्याशी. काय आता? घरात काय चाललंय बघतोयस ना. मनी मावशीला निघून जायला का सांगत नाहीस? अरे आईन दिवाळीत त्या बाईने केवढा तमाशा केलाय. पिऊ अक्का घर तिला सांगते जा म्हणून. ती ऐकते का कुणाचं? आईने तिला थोबडलं तरी परत आली ती. आणि मी सांगून काय ऐकणार आहे ती? सुजय, कारण तुला असं काहीतरी माहितीये ना जे घरात कुणालाच माहित नाही, म्हणून तुला सांगते. मला काय माहित नाही. अरे असं काय करतोस? मला सांग म्हणलं तर मलाही सांगायला तयार नाहीयेस तू. घरात जे काय चाललंय ना ते फक्त सरकारांच्या चुकीमुळे होतंय. मी काय करू शकत नाही. असं नाहीये. तू जर ठरवलंस ना तर नक्कीच करू शकतोस. पिऊ, तुला कसं सांगितलं कळेल ग? हे बघ, मला काय देणं घेणं नाही त्यांच्याशी बरं का. तुम्ही, ती मनी मावशी आणि सरकार काय ते बघून घ्या. एकतर पहिल्यांदा मला पक्षानं महत्वाची जबाबदारी दिली, ती मला काय करून पार पाडायची. हे बघ, आता रुपाली ताई सुद्धा प्रेग्नंट आहे. त्यामुळे मनी मावशी घरात नकोच आहे. मग तू किती नाही म्हणलास ना तरी घरात आता शांतता हवी आहे. मला नाही फरक पडत. आणि त्या आप्पी आणि अर्जुनी मागता घेतलाय ना घर सांभाळायचा, जा त्यांना जाऊन सांग. काय बोलतोयस? मग कसं बोलू अजून? घरात कुणाला माझा काय पडलंय का? मी कशाला काय करू मग? सुजय, तुझ्याकडून सुद्धा चुका झाल्यात. किती नाही म्हणलास ना तरी तू सुद्धा चुकलायस. घे कायम त्यांची बाजू घेतो. माझ्याविषयी कुठं काय वाटतंय तुला? असं काय करतोयस? तुझ्यासाठीच तर बोलतेय ना मी. माझ्यासाठी कसं? हे बघ, आता मनी मावशीने काय गोंधळ घालून ठेवला नाही सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे अशामध्ये तू जर मनी मावशींना हाकलून देशील ना तर सगळ्यांना चांगलं वाटेल. तुझ्यासाठी तुझ्याविषयी चांगलं वाटेल. जोर सरकार घरात आहे ना तोवर मला या घरात काढायची पण किंमत नाही. सुजय, अरे जरा हळू बोल. आपण हॉलमध्ये बसलोय. मी नाही भीत कुणाला. मला नाही फरक पडत कुणाला काय वाटतंय ते. मला आता फक्त माझ्या करिअरचं बघायचंय. ही ग्रामपंचायतीची निवडणूक जर मी जिंकलो ना तर पक्षाला माझ्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही. तू जाऊन झोप, मी हे काम करून झोपेन. देवा, सुजयला पहिल्यांदाच एवढं मनापासून काम करताना बघतीये. त्याने असंच काम करत राहू दे. घरात कुणीच काळजी घेत नाही माझी. असं का बोलतेस तू? अपर्णाचं जेव्हा कळलं होतं ना तेव्हा अर्जुन भाऊजींनी टाइम टेबल तयार केलं होतं. त्यानुसार आम्ही सगळ्यांनी बनवायचं. तिने काय खायचं काय नाही खायचं ह्याची लिस्ट सुद्धा आहे अजून त्यांच्याकडं. आणि माझं, मला भूक लागली असेल एवढी साधी गोष्ट सुद्धा कोणाच्या लक्षात नाही आली. आता मुद्दाम केलं का कोणी?
अगं अपर्णा ऑफिसमधून आल्यानंतर अपर्णा आणि प्रियांकानं स्वयंपाक केला, बघितलंस तू? काय केलं? पिठलं भाकरी. अगं आता सरकारनं भूक लागलेली, ते चिडलेले, त्यांना जे पटकन होईल ते केलं ते. डॉक्टरांसमोर तर आपण लय बोलत होती, ताईंची काळजी घेईन, त्यांना काय हवंय नको ते बघेन. मग मला लागणारे पदार्थ कुठे होते? रुपाली, तू खूप ताणतीयस असं वाटतं मला. मी ताणतीये? अपर्णाच्या बाबतीत जर असं झालं असतं ना, तर अर्जुन भाऊजी अख्ख्या घराला घेऊन गेले असते बाहेर जेवायला, नाहीतर स्वतः गेले असते किचन मध्ये. मला नाही सुचलं, सॉरी. तेच तर तुम्हालाच काही पडलं नाही, बाकी कोणाला काय बोलू मी? काय बोलतेस तू? नुसतं बोलून होत नाही, करून दाखवायला लागतं. इथून पुढं असं काही होणार नाही याची काळजी मी स्वतः घे. बघू की. रुपाली, फक्त एक रिक्वेस्ट आहे. काय? तुझे हे डोक्यात घेतलंस ना, ते काढ. त्यानं फक्त विष तयार होत आहे. मी काही डोक्यात घेतलेलं नाही, मी फक्त बाळाचा विचार करते. नाही रुपाली, तू सतत तुलना करतेस आणि काय? तू तुलना करणं थांबव, एवढंच म्हणायचं मला, बस. आणि काय? तू ईर्ष्या करतेस असं वाटतं. ईर्ष्या? स्वतःच्या बाळाचा विचार करतेय आयुष्यात पहिल्यांदा, आणि त्याला तुम्ही ईर्ष्या म्हणताय? त्याबद्दल नाही बोलते मी, पण मी फक्त त्याबद्दल बोलते. अर्जुन भाऊजी तुमचा धाकटा भाऊ असून सुद्धा लग्नाच्या पहिल्या वर्षी त्यांना बाळ होते, आणि तुम्हाला 15 वर्षानंतर. तुमच्यात दोष असून. रुपाली, रुपाली, हे तू बोलतेस असं वाटतच नाहीये मला. कारण मी फक्त रुपाली नाही, आता एका बाळाची आई होणार आहे मी, आणि तुम्ही बाबा होणार आहे. बाळ माझ्या पोटात वाढते, आणि बाबा म्हणून तुमची जर काही जबाबदारी असेल ना, तर ती करून दाखवा उद्याच. काय कर? मला नाही माहित, पण घरात सगळ्यांना दिसलं पाहिजे की तुम्ही तुमच्या बाळासाठी काय काय करू शकता. उद्याच. परसात नारळाला तू माती टाकणारच ना? मी येणार बरं का कामाला. काय म्हणतोस? एकदम बेस्टच की, आपले जुने दिवस आठवतात बघ मला. अरे तेवढीच हालचाल होईल. झाला का नाश्ता? झाला बघ आताच. आपण दोघच राहिलोय. हो. शिरा आहे काय? वहिनी, वहिनी. हो, थांब की. अगं शिरा आहे म्हणलं कशात? पिऊताई, तू केला नाश्ता? नाही, करते. हा. गरम गरम चहा डागाचा आवडता. हो, पण स्वप्नील सुजा कुठे आहेत? ते ग्रामपंचायतीच्या निवडणूक आहेत ना आता, तर पक्षाने सुजयवर जबाबदारी टाकली, त्याच गडबडीत आहे. अरे वा 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 वा, एकदम बेस्ट कर म्हणा. तो करला जो. तुम्ही नाही त्याच्यावर कधी विश्वास ठेवला, पण पक्षाने ठेवला. तोंड उघडलं ना की घाणच बाहेर येते. पण स्वप्नील कुठे? हे काय आले सर. आता गुबाया काय? ड्रायफ्रुट्स, फळं सगळंच आणलंय मी. बघू बघू बघू. बघा. तुमच्यासाठी नाहीये ते. सर, अहो कशाला आणलं एवढं सगळं? हा दादा, अरे सांगायचं, घरात सगळं शिल्लक आहे, फळं ड्रायफ्रूट सगळं शिल्लक आहे. पण ते त्या आप्पीसाठी असेल ना, रुपालीसाठी कुठे तवा? कळतं का नाही हो तुम्हाला? रोज रोज सांगायला लागते. हा अर्जुन, दोघींना कमी पडायला नको म्हणून घेऊन आलोय सगळं. काय फार तर हे ठेवून देऊया, ते संपलं की हे काढू, हातील दोघी पण. स्वप्नील बाळा, नाही आता तू रुपालीची एवढी काळजी घेतो ना, ते बघून लई भारी वाटतंय बघ.
होय की?